भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर हल्ला करून लुटमार करणारी टोळी अटकेत. दिनांक 12/7/2024 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील रहिवासी हे त्यांच्या कुटुंबासह भावली डॅम इगतपुरी परिसरात फिरण्यासाठी गेले असता धबधबा पाहत असताना तेथे 2 अनोळखी मुलांनी सदर कुटुंबातील महिलेकडे पाहून शिट्टी वाजवली. त्यावेळी फिर्यादी महिलेचे पती यांनी त्यांना हटकले असता त्याचा राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचे पती यांना धक्काबुक्की आणि दमदाटी केली. त्यामुळे सदर कुटुंब कार घेऊन नाशिकच्या दिशेने निघाले तेव्हा तेथील काही इसमांनी फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून कार थांबवून बांबूच्या काठ्या, बेसबॉलचे स्टिक, लोखंडी रॉड याने कारच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच फिर्यादीचा विनयभंग करून त्यांचे पती यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि साक्षीदार यांचा मोबाईल हिसकावून घेऊन फिर्यादीच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यास गुन्हे रजिस्टर नंबर 166/2026, भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 310(2), 7478, 126(2), 324(4), 324(5), 189, 191, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांचे मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा इगतपुरी पोलिसांच्या पथकाने इगतपुरी तसेच जिल्ह्याचे सीमावर्ती भागातून खालील संशयितांना ताब्यात घेतले. विशाल मच्छिंद्र भटाटे, वय वर्ष 27, राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अनिकेत गणेश मानवेडे, वय वर्ष 24, राहणार गिरणारे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. अनिरुद्ध विठोबा भागडे, वय वर्ष 25, राहणार नांदगाव सद, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, वय वर्ष 22, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 5 विनोद लक्ष्मण बोराडे, वय वर्ष 26, राहणार इगतपुरी, गावठा, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 6 सचिन दत्त आडोळे, वय वर्ष 29, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 7 अर्जुन चिंदू आडोळे, वय वर्ष 25, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. देविदास कचरू भगत, वय वर्ष 25, राहणार बलायदुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. 9 अजय भूषण दल भगत, वय वर्ष 20, राहणार देवळेकोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांचे इतर साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपितांना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा पिकअप वाहन क्रमांक MH46CL 3734 हे जप्त करण्यात आलेलं आहे. तसेच यातील फरार आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेले इतर वाहनांचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत आहे. वरील प्रकरणी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग यांनी केलेले मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या पथकांनी संयुक्तरित्या सदरची कारवाई केली आहे. आम्ही इथे काल फिरायला आलो होतो. माझे धीर वगैरे त्यांची फॅमिली 8 जण त्यांच्या गाडीमध्ये आलो होतो. आम्ही आमचं इथं जेवण वगैरे केलं, पाण्यामध्ये खेळलो वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो. तर ते 2 जणांनी माझं नाव घेतलं, छेडछाणी केली वगैरे. तर मी त्यांना थोडीशी बडबड केली की अरे तुम्ही काय करताय, काय चाललं आहे तुमचं वगैरे. तर मग माझे मिस्टर मागून येत होते, तर त्यांना काही लक्षात नाही आलं. पण माझे मिस्टर पण त्यांना बोलले अरे दादा तुला काही कळतं का, बायकांची छेडछाड करतो, पब्लिक प्लेस आहे. तर त्यांनी शिव्यागाळ केली त्या दोघांनी वगैरे. असं म्हणजे म्हणजे असं थोडंसं माझ्या अंगावर धावून आले, पण मी थोडी मागे झाले. मग मी पण 1-2 त्यांना थोडंसं बोलले. नंतर ते दोघं पळून गेले, त्यांना आम्ही हे केलं. त्याच्यानंतर तिथं गाडी उभी होती, एक टेम्पो, तिथं ते खाऊ वगैरे विकत होते. तिथं 8-10 मुलं होते, ते आमच्या अंगावर आले. तर का हो म्हणे, काय झालं आमच्या माणसाला तुम्ही का मारता. अरे म्हणे तुझा काय संबंध. म्हटलं भाऊ आम्ही या दोघांना बोललो, ते निघून गेले. तू का नाही आमचे माणूस मग तो शिवीगाळ करायला लागला. मग आमचे पण लोकांनी थोडीशी शिवीगाळ केली वगैरे, थोडीशी नॉर्मली आपली हातापायी वगैरे असं मग तेवढी झाली. मग तिथून आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही पूर्ण मिटवलो. त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला. त्याच्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये
पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं आहे तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले, आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे. मुलं इतके अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय आहे. पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आपले इथले इगतपुरीचे बळक साहेब आहे त्यांनी सहकार्य केलं आणि आपल्या त्या मॅडम आहे SP विमल मॅडम, त्यांनी पण खूप सहकार्य केलेले. आणि पोलिसांच्या बाबतीत बेफिकर राहा, कोणीच एका शब्द काही बोलू नका, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेले. आज ते होते म्हणून आज आम्ही पंचनामाला आलेलो आहे, तर आज आमची याची डेअरिंग नव्हती. आज त्यांनी सपोर्ट केलेला आहे. कृपया करून त्यांना कोणी ब्लेम करू नका. आज त्यांच्या पायी आज आपण लोक आहे आणि त्या लोकांना ते पकडून आणणार आहे. मला एवढी पूर्ण गॅरंटी माझ्या सरकारवर आपल्या ह्याच्यावर. 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत, अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे. हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बंगाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचं 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत, त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत, जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे. त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे. आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असं कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे. तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहेत ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत.